नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। सिमिलॅरिटी प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण पाहणार आहोत। त्यातलं पहिलं उदाहरण पहा काय आहे। बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेले आहेत। सुरुवातीला या ठिकाणी आपण काय घेऊया, फॉर फर्स्ट ट्रायंगल, आणि इकडे काय घेऊया, फॉर सेकंड ट्रायंगल। फॉर फर्स्ट ट्रायंगल साठी या ठिकाणी आपण बेस आणि हाईट दिलेली आहे। बेस आपण B1 घेऊया आणि हाईट जी आहे ती हाईट आपण H1 घेऊया। बेस जो आहे तो फर्स्ट ट्रायंगलचा किती आहे पहा, 9, आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे, 5। सेकंड ट्रायंगल साठी या ठिकाणी बेस आणि हाईट, आता बेस जो आहे तो आपण B2 घेऊया आणि हाईट जी आहे ती हाईट आपण H2 घेऊया। आता या ठिकाणी पहा, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, बेस जो आहे तो बेस 10 आहे आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे, 6 आहे। आता या ठिकाणी आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलंय बघा, फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स। आता रेशियो काढायचा आपल्याला, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल आपण डायरेक्ट रेशियोज लिहूया। रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 into H1 अपॉन B2 into H2। याला आधार देणं आवश्यक आहे। आधार काय येणार बघा, आपली सुरुवातीची प्रॉपर्टी, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ product of their bases and corresponding heights. Corresponding heights हा या ठिकाणी आधार दिला। आता या ठिकाणी रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 into H1 means 9 into 5 upon 9 into 5 upon B2 into H2 means 10 into 6। आता या ठिकाणी आपण भाग घालवायचा आहे बघा, 5 1s are 5, 5 2s are 10, 3 2s are 6, 3 3s are 3 2s are 6, 3 3s are 9। म्हणजे काय राहिलं पहा या ठिकाणी, 3 into 1 upon 2 into 2 means 3 1s are 3 upon 2 2s are 4 is equal to 3 is to 4। शेवटी आन्सर लिहायचा आहे, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू 3 is to 4। आता या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी दोन ट्रायंगल घेतलेले आहेत आपण, फॉर फर्स्ट ट्रायंगल आणि फॉर सेकंड ट्रायंगल। फर्स्ट ट्रायंगल मध्ये बेस जो आहे तो काय दिला होता, 9, हाईट जी आहे ती हाईट काय दिलेली होती, 5। सेकंड ट्रायंगल मध्ये बेस जो आहे तो बेस दिलेला होता 10, हाईट जी होती ती हाईट काय होती, 6। म्हणजे आता या ठिकाणी बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलची काय आहे, वेगवेगळे आहे। म्हणून या ठिकाणी रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2। याला आधार द्यायचा आहे, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स। आणि त्या ठिकाणी किमती घालून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी किती दिलेलं आहे, 3:4 किंवा 3 is to 4। सेकंड एक्झाम्पल पहा, इन द ऍडजॉइनिंग फिगर, या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे, BC परपेंडिक्युलर टू AB।
आता हा जो बीसी आहे, हा बीसी परपेंडिक्युलर टू कोण आहे? एबी आहे. एडी परपेंडिक्युलर टू एबी. एडी जो परपेंडिक्युलर आहे तो कोणाला आहे? एबी ला आहे. बीसी इज इक्वल टू 4. बीसी जो आहे तो बीसी काय आहे? 4 आहे. अँड एडी इज इक्वल टू 8. आणि एडी जो आहे तो एडी या ठिकाणी काय आहे? 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी. आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एबीसी चा या ठिकाणी आपण एबीसी काढलेला आहे, लक्षात घ्या. हा समजा ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल कोणता दिलेला आहे? एडीबी. एडीबी काढूया आपण. या ठिकाणी हा एडीबी, एडीबी. आता ह्या दोन आकृत्याकडे जर आपण पाहिलं तर याची हाईट जी आहे बा, या ठिकाणी आपण काय घेऊया? बेस आणि हाईट. पहिल्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस कोणता आहे? एबी. आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे? बीसी आहे. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बेस ही काय येणार आहे? हाईट येणार आहे. म्हणजे बेस कोणता आला? एबी. एबी हा बेस आहे आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे? एडी आहे. म्हणजे या दोन आकृत्या जर वेगवेगळ्या काढल्या आपण तर आपल्या काय लक्षात येतंय? या दोन्ही आकृत्यांचा बेस जो आहे तो बेस काय आहे? इक्वल आहे. बेस जर इक्वल असेल तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये या ठिकाणी त्याचा काय असतो? एरियाचा रेशो असतो. मग आता या ठिकाणी आपण सुरुवातीला सोल्युशन जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊया. काय दिलेलं आहे? बीसी परपेंडिक्युलर एबी अँड एडी परपेंडिक्युलर टू एबी. बीसी इज इक्वल टू 4, एडी इज इक्वल टू 8. याला आपण गिवन म्हणूया. आता या ठिकाणी विचारले काय पहा आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू. आता या ठिकाणी या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो बेस काय होता? इक्वल होता. मग बेस इक्वल असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा एरिया प्रोपोर्शनल कोणाच्या असणार आहे? हाईटच्या. मग एबीसी, एबीसी ची हाईट जी आहे ती हाईट कोणती आहे? बीसी अपॉन एडीबी, एडीबी ची हाईट जी आहे ती हाईट कोणती आहे? एडी. याला आधार देऊया. बेसेस आर इक्वल, hence areas proportional to heights. आता या ठिकाणी किमती ठेवूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू बीसी. बीसी ची व्हॅल्यू काय आहे पहा? 4 अपॉन एडी ची व्हॅल्यू काय आहे? 8. 4 1 आर 4, 4 2 आर 8. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 4 1 आर 4, 4 2 आर 8. हे त्याचं काय असेल? आन्सर असेल. थर्ड एक्झाम्पल पहा. इन द एडजॉइनिंग फिगर सेग पीएस परपेंडिक्युलर सेग आरक्यू. पीएस जो आहे तो पीएस या ठिकाणी कोणाला परपेंडिक्युलर आहे? आरक्यू ला. सेग क्यूटी परपेंडिक्युलर सेग पीआर. सेग क्यूटी परपेंडिक्युलर सेग काय आहे? पीआर आहे. आरक्यू इज इक्वल टू 6. आरक्यू जो आहे तो आरक्यू किती आहे? 6 आहे. पीएस जो आहे तो पीएसई काय आहे? पीएस 6 आणि पीआर जो आहे तो पीआर काय आहे? 12 आहे. लक्षात घ्या. पीआर जो आहे तो पीआर काय आहे? 12. देन फाइंड क्यूटी. आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे? क्यूटी काढायचं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊया. सोल्युशन सेग पीएस परपेंडिक्युलर सेग आरक्यू सेग क्यूटी परपेंडिक्युलर सेग पीआर
RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. या सर्वांना आपण काय म्हणूया, गिवन म्हणूया. हे दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे पहा, QT काढायचं सांगितलेलं आहे. QT जर पाहिलं तर QT ही काय आहे, हाईट आहे. कोणत्या ट्रायंगलची हाईट आहे पहा, ही PQR. म्हणजेच या ठिकाणी काय येणार पहा, हा ट्रायंगल असा घेतला आपण, या ठिकाणी याला नाव दिलेलं आहे PQR. या ठिकाणी ही जी आहे ती ही काय आहे, हाईट आहे आणि हा जो आहे तो हा काय आहे, बेस आहे. लक्षात घ्या. आणि दुसरा जर आपण या ठिकाणी ट्रायंगल घेतला, दुसराही काय घेऊया, PQRच घेऊया. या पद्धतीने PQR. आता या ठिकाणी ही जी हाईट आहे ही हाईट आपल्याला काढायला सांगितलेली आहे. बेस जो आहे तो या ठिकाणी बेस किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. आता या ठिकाणी हे QR किती दिलेला आहे, 6 आहे. हा काय आहे लक्षात घ्या, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. मग या ठिकाणी याची जी हाईट आहे ती ह्याची हाईट काय असणार आहे, साइडला असणार आहे अशी. म्हणजे या ठिकाणी PS जी आहे ती PS याची काय आहे, ही हाईट आहे. आणि याचा बेस जो आहे तो बेस काय आहे, QR आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल एकच आहेत. लक्षात घ्या, हे दोन्ही ट्रायंगल एक असल्यामुळं यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो रेशो काय असणार आहे, 1:1 असणार आहे. किंवा या ठिकाणी दोन्हीचा आपण या ठिकाणी रेशो जो आहे तो रेशो या ठिकाणी घेऊन काय करूया, उदाहरण सोडवूया. आता या ठिकाणी पहा एकच ट्रायंगल आपण घेतला. कोणता ट्रायंगल घेतला, PQR ट्रायंगल घेतला. ट्रायंगल कोणता घेतलेला आहे, PQR. बेस आणि त्याची हाईट बघा, लक्षात घ्या. सुरुवातीला या ठिकाणी बेस जो आहे तो बेस आपण काय घेतलेला आहे, PR घेतलेला आहे. आणि दुसऱ्या वेळेस बेस आपण कोणता घेतोय, QR घेतोय. जर बेस PR असेल तर त्याची हाईट काय आली, QT आली. आणि जर बेस या ठिकाणी QR आला तर त्याची हाईट जी आहे ती हाईट काय आली, PS आली. मग आता या ठिकाणी आपण लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय येणार आहे पहा, PR इंटू QT अपॉन QR इंटू PS. या ठिकाणी आता प्रॉपर्टी लिहूया, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. आता हे दोन्ही ट्रायंगल एकच आहेत म्हणजे त्यांचा रेशो जो आहे तो रेशो काय असतो, एरियाचा 1/1 इज इक्वल टू PR किती आहे पहा आपलं, 12 इंटू QT माहित आहे का आपल्याला, नाही, QT काढायचं आपल्याला, QT अपॉन QR किती आहे पहा, 6 इंटू PS जो आहे तो PS काय आहे, 6. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 12 इंटू QT इंटू 1 म्हणजेच काय येणार आहे, 12 इंटू QT इज इक्वल टू 6 इंटू 6 इंटू 1, 6 इंटू 6. देअरफॉर QT इज इक्वल टू 6 इंटू 6. इकडे 12 ने मल्टिप्लाय केले, इकडे 12 ने डिवाइड करा. देअरफॉर QT इज इक्वल टू 6 1 जार 6, 6 2 जार 12, 2 1 जार 2, 2 3 जार 6. म्हणजे QT इज इक्वल टू 1 इंटू 3. देअरफॉर QT इज इक्वल टू 3 1 जार 3 युनिट्स. पुढे लिहिलं तरी चालेल. फोर्थ एक्झाम्पल पहा, इन द ऍडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर टू BC. AP ला परपेंडिक्युलर कोण आहे, BC आहे. AD पॅरलल BC, AD पॅरलल काय आहे, BC. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD.
आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण हाईट काढूया. या ठिकाणी BCD ऑप्टिसायकल ट्रायंगल आहे, त्याची आपण या ठिकाणी हाईट जर काढली, या ठिकाणी परपेंडिक्युलर हाईट, या ठिकाणी याला नाव देऊया, या पॉइंटला E नाव देऊया. आता या ठिकाणी लक्ष द्या. सोल्युशन, सुरुवातीला जे गणितामध्ये गिवन आहे ते सर्व लिहून टाकूया. काय दिलेलं आहे पहा, AP परपेंडिक्युलर काय दिलेलं आहे, BC दिलेलं आहे. अँड आता या ठिकाणी पहा काय आहे, AD पॅरलल BC दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलंय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल काय सांगितलेलं आहे, BCD. या दोघाचा बेस जो आहे तो बेस काय आहे, BC आहे. ट्रायंगल ABC and triangle BCD having same base. बेस जो आहे तो त्या दोघांचा बेस या ठिकाणी काय आहे, BC आहे. Therefore area of triangle ABC upon area of triangle BCD is equal to, आता याचा जो एरिया आहे तो एरिया हा प्रोपोर्शनल टू, आता सेम बेस आहे, सेम बेस आहे म्हणजे एरिया प्रोपोर्शनल टू देअर काय येणार आहे, हाईट येणार आहे. सुरुवातीला ABC ची हाईट जी आहे ती कोणती आहे, AP अपॉन या BCD ची हाईट कोणती आहे, DE. याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया, 1 देऊया आणि याला आधार देऊया. बेसेस आर इक्वल, hence areas proportional to their heights. आता या ठिकाणी पहा, AD ला पॅरलल काय आहे, BC आहे. नाव AD पॅरलल काय आहे, BC आहे. मग AD ला जर BC पॅरलल असेल तर ह्या दोन लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय असतं, समान असतं. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय येणार आहे, AP इज इक्वल टू काय येणार आहे, DE येणार आहे. AP इज इक्वल टू DE. याला आधार देणं महत्वाचं, याला 2 नंबर देऊया आपण. द परपेंडिक्युलर डिस्टन्स, the perpendicular distance between two parallel lines is the same. परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स या दोन पॅरलल लाईन मधलं काय असतं, इक्वल असतं. म्हणून AP इज इक्वल टू काय आलेलं आहे, आपलं DE आलेलं आहे. मग आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 and 2 मध्ये बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, AP ऐवजी आता आपण काय ठेवूया, DE ठेवूया. DE अपॉन DE. D ला D काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1 upon 1. Therefore area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. हे याचं काय असेल, आन्सर असेल. पाचवं उदाहरण पहा. In the adjoining figure, PQ perpendicular BC, PQ जो आहे तो PQ perpendicular काय आहे, BC आहे. AD perpendicular BC, AD जो आहे तो AD perpendicular काय आहे, BC. Then find following ratios. आता पहिला रेशो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे सांगितलंय पहा. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता या ठिकाणी पहा, PQB ट्रायंगल PQB आपण या ठिकाणी काढून घेऊया.
पी क्यू आणि बी या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. आणि दुसरा ट्रायंगल कोणता सांगितलेला आहे पहा, पीबीसी. पीबीसी म्हणजे पीबीसी हा ट्रायंगल, पीबीसी आणि या ठिकाणी ही हाईट. आता ह्या दोन ट्रायंगल कडे जर आपण पाहिलं तर याचा बेस जो आहे तो बेस कोणता आहे, बी क्यू आहे. आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे, पी क्यू आहे. आणि या ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस कोणता आहे, बीसी. आणि याची हाईट कोणती आहे, पी क्यू. म्हणजे ही हाईट पी क्यू दोन्ही मध्ये काय आहे, इक्वल आहे. मग आता या ठिकाणी आपण लिहूया, इन ट्रायंगल PQB and triangle PBC, their heights are equal. PQB आणि PBC ची या ठिकाणी हाईट जी आहे ती हाईट काय आहे, इक्वल आहे. हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशिओ जो असतो तो प्रोपोर्शनल टू देअर काय असतो, बेसिस असतो. मग या ठिकाणी काय लिहिणार पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, आता त्यांचा बेस PQB चा बेस जो आहे तो बेस कोणता आहे, BQ अपॉन PBC चा बेस जो आहे तो या ठिकाणी बेस कोणता घेणार आहे, BC घेणार आहे. याला आधार देणं आवश्यक आहे. हाइट्स आर इक्वल, heights are equal, hence areas proportional to bases. आता सेकंड काय विचारलंय पहा आपल्याला, सेकंड विचारलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण साइडला काढून घेऊया. पहिला ट्रायंगल कोणता आहे, पीबीसी. पीबीसी हा पीबीसी काढून घेतला समजा, पीबीसी आणि याची हाईट काय आहे, पीक्यू आहे. आणि दुसरा ट्रायंगल कोणता सांगितलेला आहे, एबीसी. मोठा ट्रायंगल हा एबीसी आणि ए मधून हाईट याची काय आहे, एडी. आता या दोन याच्यामध्ये जर आपण पाहिलं या दोन आकृतीमध्ये तर पीबीसी चा बेस जो आहे तो बेस कोणता आहे, बीसी आणि हाईट कोणती आहे, पीक्यू. एबीसी चा बेस जो आहे तो बेस कोणता आहे, बीसी आणि हाईट जी आहे ती हाईट काय आहे, ईडी. मग या ठिकाणी आपण या दोन्हीचा बेस जो आहे तो बेस काय आहे, इक्वल आहे. मग आपण लिहूया या ठिकाणी ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव्हिंग इक्वल बेसिस. या दोन्हीचा बेस जो आहे तो बेस काय आहे, इक्वल आहे, हॅव्हिंग इक्वल बेसिस. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, बेस जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशिओ जो आहे तो रेशिओ प्रोपोर्शनल टू देअर काय असतो, हाईट्स असतो. मग आता या ठिकाणी काय लिहिणार आपण पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू, या ठिकाणी याची हाईट काय आहे, पीक्यू अपॉन काय येणार आहे, दुसरे ची जी हाईट आहे ती काय आहे, एडी आहे. याला आधार देऊया. बेसिस आर इक्वल, hence areas proportional to heights. समजा या ठिकाणी असं लिहिलं तरी चालेल, ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव्हिंग इक्वल बेस बीसी आहे. असं या ठिकाणी काय करूया, ट्रायंगल पीक्यूबी अँड ट्रायंगल पीबीसी हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट कोणती आली होती आपली, पीक्यू. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वाक्य लिहिलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पहिल्या याच्यामध्ये दोघांची काय होती, हाईट इक्वल होती, पीक्यू ला पीक्यू, म्हणजे त्याचा रेशिओ जो आहे तो प्रोपोर्शनल टू देअर काय येणार आहे, बेसिस. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इज इक्वल टू पीक्यू अपॉन काय आलं, बीसी आलं. आणि सेकंड मध्ये दोघाचा बेस काय होता, इक्वल होता. म्हणजे ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव्हिंग इक्वल बेस बीसी, therefore their ratio of areas proportional to heights. Area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to PQ upon AD. थर्ड पहा काय विचारलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता ABC पहा, हा ABC याची हाईट जी आहे ती हाईट कोणती आहे पहा, एबीसी ची हाईट काय आहे एडी. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे पहा एडीसी, हा एवढाच आहे एडीसी. आता ह्या दोन ट्रायंगल कडे जर आपण पाहिलं तर पहिल्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस काय आहे बीसी, आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, पहिल्या ट्रायंगलचा एबीसी चा बेस जो आहे तो बीसी, आणि दुसऱ्या ट्रायंगल एडीसी चा बेस जो आहे तो काय आहे डीसी. पहिलीची हाईट जी आहे ती हाईट काय आहे एडी, दुसऱ्याची हाईट जी आहे ती हाईट काय आहे एडी. म्हणजे दोघांची हाईट जी आहे ती हाईट एडी काय आहे इक्वल आहे. या ठिकाणी लिहूया आपण ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीसी हॅव्हिंग इक्वल हाईट. इक्वल हाईट कोणती आहे दोघांची एडी आहे. मग हाईट जर इक्वल असेल तर त्याचा रेशिओ जो एरियाचा असतो तो प्रोपोर्शनल टू देअर काय असतो बेसिस असतो. मग काय येणार या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू बीसी अपॉन डीसी. याला आधार देऊया आपण. हाइट्स आर इक्वल, hence areas proportional to bases. आता फोर्थ काय विचारलंय पहा आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता या ठिकाणी पहा एडीसी काढूया सुरुवातीला आपण. हा एडीसी आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे पहा PQC. हा PQC. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिला ट्रायंगल एडीसी आणि दुसरा ट्रायंगल पीक्यूसी, याचा बेस जो आहे तो बेस डीसी आहे आणि याचा बेस काय आहे क्यूसी आहे. याची हाईट एडी आहे आणि याची हाईट काय आहे पीक्यू आहे. म्हणजे याचा बेसही इक्वल नाही आणि हाईटही काय नाही इक्वल नाही. आता या ठिकाणी लिहायचंय सुरुवातीला, इन ट्रायंगल एडीसी बेस इज DC and height is AD. In triangle PQC, base is QC and height is PQ. मग आता या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC यांचा जो रेशिओ असतो एरियाचा तो प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे काय येणार DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. याला आधार देऊया आपण. द रेशिओ ऑफ areas of two triangles is equal to the ratio of
product of their bases and corresponding heights. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहणार आहोत. यालाच या ठिकाणी लक्षात घ्या बीपीटी बीपीटी थेरम या ठिकाणी म्हटलं जातं किंवा या ठिकाणी हे जे थेरम आहे हे थेरम थेल्स थेरम ही म्हणून ओळखलं जातं. आता या ठिकाणी थेरम काय आहे पहा. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. आता या ठिकाणी पहा if जे आहे ते या ठिकाणी काय येणार आहे गिवन आणि देन नंतरचा जो पार्ट आहे तो काय आहे टू प्रूव्ह आहे. लक्षात घ्या आपण हे नववीतच पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी गिवन मध्ये काय आता सुरुवातीला एक काय दिलेलं आहे ट्रायंगल दिलेला आहे. आपण एक ट्रायंगल काढूया. या ट्रायंगलला आपण नाव देऊया एबीसी. ABC. अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एका साइडला ट्रायंगलला तीन साइड्स आहेत ए बी ए सी आणि बीसी. यामधल्या एका साइडला एक लाईन काय आहे पॅरलल आहे. ही साइड आपण बीसी घेऊया आणि ह्याला लाईन एल काय काढूया पॅरलल लाईन काढूया. ही लाईन एल पॅरलल काढली आणि काय म्हणते पहा इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. रिमेनिंग साइड कोणते आहेत ए बी आणि ए सी याला टू डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये काय केले डिवाइड इंटरसेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी याला नाव देऊया पी आणि या ठिकाणी याला नाव देऊया क्यू. म्हणजे गिवन काय येणार पहा इन ट्रायंगल एबीसी लाइन एल पॅरलल साइड किंवा सेग लिहूया आपण सेग बीसी and line L intersects seg AB and seg AC at point. आता AB ला कोणत्या पॉइंट मध्ये P पॉइंट मध्ये at point P and seg AC ला पॉइंट Q रिस्पेक्टिव्हली. पहा या ठिकाणी आपल्याला गिवन मध्ये काय आहे ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल एबीसी. लाईन एल जी आहे ती लाईन एल ही आपण काय काढलेली आहे बीसी ला पॅरलल काढलेली आहे आणि लाईन एल जी आहे ती लाईन एल ही एबी आणि एसी ला पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मध्ये काय करते इंटरसेक्ट करते. आता आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे पहा काय म्हटलेलं आहे द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. आता या ठिकाणी ही जी लाईन आहे ह्या लाईननं या ठिकाणी लक्षात घ्या एबी चे दोन पार्ट केले एपी आणि पीबी आणि एसी चे दोन पार्ट केले कोणते एक्यू आणि क्यूसी. यांचं जे प्रोपोर्शन आहे ते प्रोपोर्शन काय असतं सेम असतं. म्हणजे काय येणार आहे पहा एबी कशी डिवाइड झालेली आहे एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एसी कशी झालेली आहे ए क्यू अपॉन क्यूसी. हे जे आहे ते प्रोपोर्शन हे प्रोपोर्शन आपल्याला काय दाखवायचं आहे इक्वल दाखवायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल पहा सेग बी क्यू ड्रॉ करावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला सेग पीसी देखील काय करावं लागणार आहे ड्रॉ करावं लागणार आहे. आता या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन घेऊया. कन्स्ट्रक्शन काय ड्रॉ केलं ते लिहूया आपण ड्रॉ सेग बी क्यू and seg
CP. आता या ठिकाणी पहा, आपल्याला याचं काय लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. आता प्रूफ लिहित असताना या ठिकाणी लक्षात घ्या, आपण सुरुवातीला ज्या प्रॉपर्टी यूज केलेल्या आहेत त्याच प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे आणि हे थिअरम काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी हा पार्ट पहा, म्हणजे या साइडला या ठिकाणी मी काढतोय, लक्षात घ्या. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल आहे. कोणते दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल एपीक्यू एक आहे आणि ट्रायंगल कोणता आहे, बीपीक्यू एक आहे. पहा कोणते ट्रायंगल आहेत, ट्रायंगल एपीक्यू आणि ट्रायंगल बीपीक्यू. आता याचा जर आपण कॉमन व्हर्टेक्स क्यू घेतला, बघा काय घेतला आपण, कॉमन व्हर्टेक्स या दोन्हीचा काय घेतला, क्यू घेतला, तर पहिल्या एपीक्यूचा बेस जो आहे तो बेस काय होतो, एपी होतो आणि बीपीक्यू चा बेस जो आहे तो काय होतो, बीपी होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या दोन ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स क्यू आला आणि त्याचा बेस जो आहे तो बेस काय आहे, कोलिनियर आहे. बेस कोलिनियर असल्यामुळे ह्या दोन ट्रायंगलची हाईट जी आहे ती हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. किंवा आपण या ठिकाणी पहा, क्यू पॉइंट मधून या ठिकाणी हाईट टाकली एपीक्यू. आता या ठिकाणी आपण नाव देऊया, एस नाव देऊया. एपीक्यू मध्ये जर आपण पाहिलं तर एपी हा बेस आहे, क्यूएस ही त्याची काय आहे, हाईट आहे. आणि बीपीक्यू हा काय आहे, ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल आहे, त्यामुळे या ठिकाणी क्यूएस ही त्याची काय झाली, हाईट झाली आणि बीपी हा काय झाला, त्याचा बेस झाला. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी आपण सांगितलं, याचा कॉमन व्हर्टेक्स क्यू घेतला, एपी बेस आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बीपी हा काय झाला, बेस झाला. बेस कोलिनियर आहे आणि कॉमन व्हर्टेक्स असेल तर त्याच्या हाईट ज्या आहेत त्या हाईट काय असतात, सेम असतात. म्हणजे आता या ठिकाणी पहा, दोन ट्रायंगल घेतले, ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल बीपीक्यू हॅव इक्वल हाईट्स. इक्वल हाईट्स, इक्वल हाईट असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो जो आहे तो रेशो काय असतो, प्रपोर्शन टू देअर बेसिस असतो. मग आता या ठिकाणी यांच्या एरियाचा रेशो लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू एपी. आता पहिल्या एपीक्यू चा बेस काय आहे, एपी अपॉन बीपीक्यू चा बेस जो आहे तो कोणता येणार आहे, बीपी. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया आणि आधार देऊया. हाइट्स आर इक्वल, हेन्स एरियाज proportional टू बेसिस. अशा पद्धतीने या ठिकाणी हा फर्स्ट या ठिकाणी सुरुवातीला या दोन ट्रायंगलचा आपण काय घेतलेला आहे, एरियाचा रेशो घेतलेला आहे. आता आपण उजव्या बाजूला पहा. आता या ठिकाणी हा भाग घेऊया, म्हणजे काय पहा, हा काय आहे, एपीक्यू आणि खाली या ठिकाणी नाव काय आहे, सी. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार झाले. एक ट्रायंगल कोणता आहे, एपीक्यू आहे आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे, सीपीक्यू आहे. याच्यामध्ये आपण काय घेतला, कॉमन व्हर्टेक्स क्यू घेतला, ही पी घेतला. कॉमन व्हर्टेक्स काय घेतला, पी घेतला. तर सुरुवातीच्या या ठिकाणी ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस काय आहे, एक्यू आणि सीपीक्यू चा बेस जो आहे तो काय आहे, क्यूसी. हे काय आहे, कोलिनियर आहे. म्हणजे या दोन्हीची हाईट जी आहे ती हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. किंवा आपण या ठिकाणी पहा, इथून इथं हाईट टाकलेली आहे, याला नाव आपण आर देऊया. आता या ठिकाणी एपीक्यू हा ट्रायंगल पाहिला आपण, एपीक्यू मध्ये पीआर ही काय झाली, हाईट, एक्यू हा काय झाला, बेस झाला आणि सीपीक्यू हा काय आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, क्यूसी हा त्याचा बेस आला आणि पीआर ही त्याची काय झाली,
हाईट झाली. म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहेत ह्या दोन ट्रायंगलची देखील हाईट काय आहे, इक्वल आहे. मग आता या ठिकाणी लिहूया आपण ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू हॅव इक्वल हाईट्स. मग हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो जो आहे तो प्रोपोर्शनल टू काय असतो, बेसेस असतो. ते लिहूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू इज इक्वल टू काय येणार आहे, एक्यू अपॉन क्यूसी. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया आणि याला आधार देऊया. हाइट्स आर इक्वल, hence areas proportional to bases. आता दोन इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळाली. याच्याकडे जर पाहिलं तर आपण काय येते पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू आणि या ठिकाणी काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. आता राहिला काय, या ठिकाणी दोन ट्रायंगल राहिले. कोणते पहा, बीपीक्यू आणि सीपीक्यू. पहा दोन ट्रायंगल राहिले, बीपीक्यू आणि सीपीक्यू. आता या दोन्हीकडे पाहूया आपण. कारण आता हा न्यूमरेटर सेम आहे, डिनोमिनेटर पण सेम असेल तर यांचा एरियाचा रेशो जो आहे तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे एरिया ऑफ बीपीक्यू इज इक्वल टू आपल्याला एरिया ऑफ काय दाखवावं लागणार आहे, सीपीक्यू दाखवावं लागणार आहे. आता ट्रायंगल बीपीक्यू मध्ये पाहूया. ट्रायंगल बीपीक्यू मध्ये या ठिकाणी हा पीक्यू काय आला, व्यास घेतला आपण, बेस घेतला. आणि सीपीक्यू मध्ये पण आपण पीक्यू काय घेतला, बेस घेतला. हे झाले दोघांचे कॉमन बेस. मग आता या ठिकाणी लिहूया आपण, सेग पीक्यू इज अ कॉमन बेस ऑफ ट्रायंगल बीपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू. या दोन ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस काय आहे, कॉमन आहे. आता बेस कॉमन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी लाईन एल पॅरलल लाईन काय आहे, सेग बीसी आहे. या ठिकाणी लिहूया आपण, आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे लाईन एल पॅरलल सेग बीसी. हे आपल्याला काय केलेलं आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे. मग दोन लाईन जर या ठिकाणी पॅरलल असतील तर त्या ठिकाणी त्या दोन ट्रायंगलची हाईट जी आहे ती हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला, ट्रायंगल बीपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू हॅव इक्वल हाईट्स. दोघांची या ठिकाणी हाईट जी आहे ती हाईट काय असेल, इक्वल असेल. ह्या दोन ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस कॉमन आहे आणि याची हाईट पण काय आहे, इक्वल आहे. म्हणजे त्यांचा एरिया जो आहे तो एरिया काय असणार आहे, इक्वल असणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू. याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया, 3 देऊया. आता या ठिकाणी फ्रॉम 1, 2 अँड 3 आता 3 इक्वेशन वरून लक्षात घ्यायचं आहे. फ्रॉम 1, 2 अँड 3 या 3 इक्वेशन वरून जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू एपी अपॉन बीपी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी आहे. या ठिकाणी न्यूमरेटर सेम आहे आणि डिनोमिनेटरचा एरिया काय आहे, सेम आहे. म्हणजे त्याची लेफ्ट साइड जी आहे ती लेफ्ट साइड काय होणार आहे, इक्वल येणार आहे. म्हणजेच काय येणार, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ. म्हणजे या ठिकाणी ह्या ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो इक्वल आला. आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू काय आहे, एपी अपॉन बीपी is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ काय आहे पहा,
AQ अपॉन QC हे आपलं जे आहे ते काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. पहा या ठिकाणी AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. BP म्हणजेच या ठिकाणी काय असेल, PB असेल, लक्षात घ्या. अशा पद्धतीने या ठिकाणी हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जे आहे ते थिअरम काय आहे, सॉल्व्ह केलेला आहे. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण पाहूया. आता बीपीटी थिअरम नंतर त्याचा आपण काय घेऊया, कन्व्हर्स घेऊया. थिअरम काय आहे पहा, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो. आता या ठिकाणी इफ हे जे आहे ते काय आहे, गिवन आहे. देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. हा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, टू प्रूव्ह करायचा आहे. आता या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला आहे, आपण ट्रायंगल काढूया. या ठिकाणी या ट्रायंगलला नाव देऊया आपण ABC. आणि या ठिकाणी काय म्हटलंय बघा, एक इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो. एक लाईन काय करते, दोन साइडला काय करते, सेम रेशियो मध्ये काय करत आहे, डिवाइड करत आहे. आता या ठिकाणी आपण ही लाईन घेऊया L आणि ही लाईन L इंटरसेक्ट करते AB आणि AC ला पॉइंट P आणि Q रिस्पेक्टिव्हली. आणि या ठिकाणी लक्षात घ्या त्याचा रेशियो जो आहे तो रेशियो काय म्हटलेला आहे, सेम आहे. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC काय केलेला आहे, दिलेला आहे. देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. ही जी लाईन आहे L लाईन ही BC ला पॅरलल आहे हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सुरुवातीला आपण गिवन इन ट्रायंगल ABC line L intersects seg AB and seg AC at point P and Q respectively. आणि अजून काय दिले पहा, रेशियो जो आहे तो रेशियो या ठिकाणी काय आहे, सेम आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, अँड AP अपॉन PB इज इक्वल टू काय दिलेलं आहे, AQ अपॉन QC हे काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे पहा, टू प्रूव्ह द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. ही जी लाईन आहे ही लाईन काढलेली ह्या थर्ड साइडला काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे लाईन L पॅरलल साइड BC हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करूया आपण. काय करूया या ठिकाणी, PR रे काढूया. आता या ठिकाणी हा जो आहे तो ड्रॉ सेग PR काढलेला आहे. हा थेरम जो आहे तो हा थेरम आपण या ठिकाणी इनडायरेक्ट मेथडनं प्रूव्ह करूया. आता प्रूफ लिहूया आपण. आता इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला काय करावं लागतं, सपोज करावं लागतं. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगितलेलं आहे, PQ पॅरलल काय दाखवायचं सांगितलेलं आहे, BC पॅरलल दाखवायचं सांगितलेलं आहे. मग आता आपण काय करूया, सपोज दॅट लाईन PR पॅरलल साइड काय घेऊया, BC घेऊया. सपोज दॅट से लाईन PR पॅरलल साइड काय घेऊया आपण, BC घेऊया. आता हे जर घेतलं तर या ठिकाणी बीपीटी थिअरम काय होणार आहे लक्षात घ्या. PR ला BC जर या ठिकाणी लक्षात घ्या पॅरलल असेल तर तयार होणारा रेशियो जो आहे तो रेशियो काय असणार आहे, सेम असणार आहे. मग आता रेशियो काय तयार होतो पहा. या ठिकाणी PR जर या ठिकाणी आपण काय घेतली, पॅरलल लाईन काय घेतलेली आहे, BC घेतलेली आहे, तर काय येणार, AP अपॉन काय येणार आहे, PB
इज इक्वल टू काय येणार आहे AR अपॉन RC. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया आणि याला आधार देऊया बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणून या ठिकाणी आपण काय सांगितलं PR लाईन ही काय आहे BC ला काय आहे पॅरलल आहे, त्यामुळे तयार होणारा रेशो AP अपॉन PB इज इक्वल टू AR अपॉन RC जो आहे तो काय आहे सेम आहे. बट आपल्याला या ठिकाणी गिवन मध्ये काय दिले पहा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया आणि हे काय आहे गिवन आहे. आता या ठिकाणी ह्या दोन इक्वेशन कडे जर आपण पाहिलं 1 आणि 2 ची लेफ्ट साइड पहा AP अपॉन PB इज इक्वल टू पहा AP अपॉन PB आहे, म्हणजे या ठिकाणी लेफ्ट हँड साइड जी दोन्ही इक्वेशनची आहे ती काय आहे इक्वल आहे, म्हणजे त्याची राईट हँड साइड देखील काय असणार आहे इक्वल असणार आहे. आपण लिहूया फ्रॉम 1 and 2 पहा 1 ची लेफ्ट हँड साइड AP अपॉन PB, सेकंड ची लेफ्ट हँड साइड AP अपॉन PB, दोन्ही इक्वल आहे, त्यामुळे राईट हँड साइड देखील दोघांची काय येणार आहे इक्वल येणार आहे, म्हणजे काय येणार आहे AR अपॉन RC इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता या ठिकाणी आपण कंपोनंट बघा AR अपॉन काय आलेला आहे RC इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता कंपोनंट आपण या ठिकाणी वापरूया. कंपोनंट मध्ये आपण काय करतो अंशामध्ये छेद मिळवतो, छेद आहे असं लिहितो, म्हणजे या ठिकाणी काय येणार मला सांगा AR प्लस RC अपॉन काय येणार आहे RC इज इक्वल टू AQ प्लस QC अपॉन काय येणार आहे QC. याला आपण म्हणूया बाय कंपोनेंट. आता पहा AR प्लस RC काय तयार होईल AC तयार होईल, AC अपॉन RC इज इक्वल टू AQ प्लस QC काय तयार होईल AC अपॉन QC. आता या ठिकाणी ह्या दोन्हीचा अंश जो आहे तो अंश काय आहे पहा समान आहे, म्हणजे AC ला AC कॅन्सल होणार, म्हणजे काय येणार 1 अपॉन RC इज इक्वल टू 1 अपॉन QC. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर या ठिकाणी काय येणार आहे RC इज इक्वल टू QC. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या RC इज इक्वल टू काय आलं QC आलं, म्हणजे पॉइंट Q आणि पॉइंट QR जे आहे ते R काय आहे सेम आहे. देअरफॉर पॉइंट्स Q and R are same. Therefore, line PR and line PR and line PQ are coincide. Therefore, line PQ parallel side BC, that is line L parallel side BC. हे हा जो प्रूफ आहे तो हा प्रूफ काय होतो साध्य होतो. 8 वरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला अँगल बायसेक्टर थिअरम साठी अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल थिअरम साठी काय येणार आहे उपयोगात येणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी त्यांनी ड्रॉ अ ट्रायंगल ABC काढायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी A, या ठिकाणी आपण B आणि या ठिकाणी आपण C असे हे 3 पॉइंट घेऊया आणि या ठिकाणी ट्रायंगल काढूया. सेग AB काढलेला आहे या ठिकाणी, त्यानंतर सेग BC काढूया, आणि सेग AC एक काढूया. आता त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ड्रॉ बायसेक्ट अँगल B करायला सांगितलेलं आहे. B अँगल आपण काय करूया बायसेक्ट करूया. कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेऊया.
कंपाचं टोक बी बिंदूवरती ठेवूया आणि ए बी आणि बी सी वरती 2 चाप मारूया. त्यानंतर तेच अंतर कंटिन्यू घेऊया. जे पॉईंट मिळालेले आहेत ए बी आणि बी सी वरती त्याच्यावरती कंपाचं टोक ठेवूया आणि पुढच्या बाजूला चाप मारूया. या ठिकाणी एक पॉईंट मिळेल, त्या पॉईंटमधून जाणारा बायसेक्ट अँगल ए करूया. या ठिकाणी आपण पॉईंट मिळालेला आहे त्याला नाव देऊया डी. त्यानंतर काय सांगितलंय पहा, मेजर द साइड्स ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू अँड डी सी इज इक्वल टू. आता आपण सुरुवातीला ए बी का मोजूया. ए बी जे आहे ते ए बी आपलं या ठिकाणी काय येणार आहे 8 सेंटीमीटर. बी सी जो आहे तो बी सी पहा, बी सी या ठिकाणी काय येणार आहे 14 सेंटीमीटर. ए डी जो आहे तो ए डी या ठिकाणी काय येतोय पहा, ए डी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड डी सी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता या ठिकाणी रेशो त्यांनी काढायला सांगितलं आहे आपल्याला. ए बी अपॉन ए डी हा ए बी अपॉन बी सी हा रेशो काढायला सांगितलेला आहे. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय येणार आहे 8 अपॉन 14, 2 भागाला 2 चौक 8, 2 सत्ती 14, म्हणजे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय आला 4 अपॉन 7. दुसरा रेशो काढूया आपण ए डी अपॉन डी सी. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू काय येणार आहे, ए डी 4 आहे, डी सी जो आहे तो काय आहे 7, म्हणजे याची राईट साईड काय आहे पहा इक्वल आहे. देअरफॉर या ठिकाणी काय येणार ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी हा जो रेशो आहे तो काय येणार आहे इक्वल येणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही अँगल सी बायसेक्ट करा, रेशो काढून पहा. अँगल ए बायसेक्ट करा आणि रेशो काढून पहा. ते देखील रेशो जे आहेत ते रेशो काय येणार आहेत इक्वल येणार आहेत.